शाळेमधलं प्रेम आपण खूप पहिलं असतं, पण त्यावेळेस आपलं अक्कल नसते की एक प्रेम आहे की काय. कॉलेजमध्ये येणार आपल्याला आपण सिनियर्सकडे बघतो, आपण मूवीज बघतो, त्यामुळे थोडंसं कळतं. तर त्यावरती असं माझं म्हणणं होतं की ती माझ्यावर प्रेम करते का, ती माझ्यावर प्रेम करते का. जेव्हा कॉलेजमध्ये पहिल्यांदा बघितलं तेव्हा कधी कधी वाटायचं ती माझ्यावर प्रेम करेल का. ओळख झाली, बोलायला लागलो, एकत्र वेळ घालवायला लागलो. ओळख झाली, बोलायला लागलो, एकत्र वेळ घालवायला लागलो, तेव्हा नेहमी वाटायचं ती माझ्यावर प्रेम करते का. पण मला ती काय कळत नव्हती. म्हणजे तिच्या बड्डेसाठीचं केलेलं प्लॅनिंग, ते माझ्या बड्डेला मिळालेलं सरप्राईज, कॉलेजमध्ये केलेल्या भांडणानंतर रागवलेली ती, ते मला थोडं जरी लागलं तरी पॉझेसिव्ह होणारी, अरे बस झालं किती बोलशील असं वैतागणारी, आणि तेच न बोलताच एखादी गोष्ट समजवणारी. अहो एवढंच काय तर पार्टीमध्ये बस झालं आता हा शेवटचा पेग, आणि स्वतः 2 पेग नंतर आय लव्ह यू म्हणणारी. त्या सगळ्यात ती होती आणि या सगळ्यात मला तिच्यावर प्रेम होत होतं. पण तरी मला ती कळलीच नव्हती. कोण जाणे एकाकी काय घडत होतं. तिने मला माझ्यातला मी शोधून दिला आणि तेव्हा मला कळून चुकले की ती फक्त माझ्यावरच प्रेम करते. देन कट टू की आपण हे समजा ज्युनियर कॉलेजला झालं किंवा डिग्रीला जस्ट गेलो, 13वीला वगैरे असं झालं. त्यानंतर कॉलेजचा पार्ट, जे ॲक्च्युअल कॉलेज, हे मी जेव्हा माझ्या कॉलेजला असं काय हे नाही की एकदा जजिंगला गेलो, म्हणजे बोलवलेलं त्यांनी, त्यावेळेस म्हटलं की बाबा कर काहीतरी परफॉर्म. तर मोनोॲक्ट नाही करू शकत, ती लोकं तेवढे नाही सेन्सिबल, नाही अंडरस्टँड नाही करणार. म्हणून म्हटलं ठीक आहे चल, मी काहीतरी लिहिलं आहे कॉलेजवर, त्याच्यावरती लिहितो की कॉलेज, विसंगत मुलांशी झालेली अतूट संगत, क्लासरूम ते कॅन्टीनचा प्रवास. हाय, माझं नाव सिद्धांत, ते चल ना यार दम मारू, तुझ्या नोट्स मिळतील का रे, ते अरे एक रात्र बस झाली ना अभ्यासाला, आयुष्यातली पहिली प्रॉक्सी, पहिल्यांदा मरीन्सला जाणं तेही क्लास बंक करून, ज्युनियर म्हणून खाल्लेली पहिली शिवी, ते सिनियर म्हणून दिलेली पहिली शिवी, आयुष्यातली पहिली दारू, पहिली सिगरेट, पहिली बाईक ट्रिप, बाहेरच्या कॉलेजच्या फेस्टमध्ये स्वतःच्या कॉलेजला चिअर करणं, ते स्वतःच्या कॉलेजचा एखादा फेस्ट लीड करणं. अशाच आयुष्यातल्या बऱ्याचशा काय म्हणतात ना की सुरुवातीच्या गोष्टी ह्या कॉलेजमध्येच होतात. कोणासाठी कोणतीही ओळख घेऊन न येता कोणाचा तरी फेवरेट ज्युनियर, कोणासाठी बेस्ट सिनियर, कोणासाठी बच्चू, तर कोणाचा तरी खरा मित्र म्हणून बाहेर पडतो. कोणाला खूप काही मिळतं तर कोणाला काहीच मिळत नाही. कोणी वाट बघत थांबत राहतं, तर कोणी इतकं पुढे निघून जातं की मागे वळूनसुद्धा पाहत नाही. कोणी नवीन आठवणी बनवतं तर कोणी जुन्या आठवणीत रमतं. कोणी कमवतं तर कोणी गमवतं. आणि हो, तुमची व्हर्जिनिटी तुटेल की नाही हे मी सांगू शकत नाही, पण कॉलेजचे दिवस तुमच्या आयुष्यातली व्हर्जिनिटी जरूर तोडतील. कॉलेजमध्ये सगळीच मुलं एक काय म्हणतात ना की स्वतंत्र इन्स्ट्रुमेंट म्हणून येतात आणि डिग्री घेताना मात्र परफेक्ट ऑर्केस्ट्रा करून निघतात. माहीत नाही का पण साला कॉलेज हे असंच असतं. म्हणून ते म्हणतात ना #सफर खूबसूरत था मंजिल से भी. आवडतंय तर त्या 2 बोलतो, म्हणजे तो थोडा फॉर्मॅट मी आता बसल्या बसल्या फ्रेम करत होतो. आवडतंय तर मी त्या 2 बोलू का जर वेळ असेल तर. एक असं आहे की आपण कॉलेज पासआउट होतो यार, त्याच्यानंतर बरेचसे लोक ऑफिस करतात, काही पॅशन फॉलो करतात, काही रिस्पॉन्सिबिलिटीमुळे वेगवेगळ्या गोष्टी करतात. सो आणि ह्याच्यामध्ये थोडासा ना कोविडवाला पार्ट पण ॲड करा. म्हणजे मी कोविडमध्ये घरी असताना मला एका मित्राने सांगितलेलं की वाच तर तुला इच्छा निर्माण होईल, म्हणून त्यावेळेस त्या लिहिलेल्या कविता आहेत. सो कोविड आणि जे आता मी बोललो की कॉलेजनंतर आपण मित्रांना भेटतो नाही भेटत, किंवा एक राहतं की अरे थोडं अजून केलं पाहिजे होतं, त्या रिगार्डिंग आहे की थोडं हिंदीमध्ये की हालात कुछ ऐसे है कि ना हम वहाँ जा सकते हैं ना वो यहाँ आ सकती है. हालात कुछ ऐसे है कि ना हम वहाँ जा सकते हैं ना वो यहाँ आ सकती है. हालात कुछ ऐसे है कि तुम्हारी खुशबू, तुम्हारे लंबे बाल, हमेशा मुझे ढूंढती हुई वो आंखें, तुम्हारी हंसी, वो छोटी सी बात पे तुम्हारा रूठ जाना, वो बात पे भड़क जाना, वो प्यार से गले लगाना, वो कॉलेज के यहाँ की सुबह की चाय और ना जाने क्या क्या. मैं ये सब ज़्यादा याद करने लगा हूँ या कुछ चीज़ें भूलने लगा हूँ. हालात कुछ ऐसे है कि अब बुराई
अब बुरा इस बात का है कि उसे एक बार मिलके आना चाहिए था. हालात कुछ ऐसे है कि बुरा इस बात का है कि उसे एक बार मिलके आना चाहिए था. साले वो दोस्तों को बुला के टपरी पे चाय सुट्टा मारना चाहिए था. पर हालात कुछ ऐसे है कि पहले लोगों के पास वक्त नहीं था, इसीलिए बातें नहीं होती थी. हालात कुछ ऐसे है कि पहले लोगों के पास वक्त नहीं होता, इसके लिए बातें नहीं होती थी. पर अभी इतना वक्त है पर कोई किसी से बात ही नहीं करता. अब इतना वक्त है कि कोई किसी से बात ही नहीं करता. और एक आखिरी में है कि हालात है, हमेशा बड़े बुजुर्ग कहते हैं कि हालात है, हालात ही तो है कि बदल जाएंगे. हमेशा कहते हैं कि हालात ही तो है बदल जाएंगे, पर किसने सोचा था कि इन हालातों की वजह से ये सारा इंसान ही बदल जाएगा. सो एक हालात आणि याच्यावरती आहे. आणि एक शेवट आहे की बाबा चल, हे मला माहीत नाही की किती लोकांना कनेक्ट होईल किंवा काही काही आठवण आहे की प्रत्येकजण म्हणतात ना की काही ना काहीतरी आपण एक बॅकला घेऊन चालतो. एक माणूस आनंदी असू दे किंवा माणूस दुःखात असू दे, काही ना काही एक बॅकला घेऊन चालत असतो. की म्हणून एक आठवण आहे की आठवण म्हणजे पहिला पाऊस अचानक येतो आणि प्रत्येक वेळी खूप सारे क्षण देऊन जातो. काही आठवणी म्हणजे वाईट स्वप्न जे आठवावेसे वाटत नाही पण साला विसरताही येत नाही. काही आठवणी म्हणजे सिनेमातले विनोदी सीनच, कधी कुठे कसे आणि किती वेळा जरी आठवले ना तरी तसंच पोट धरून असतो. काही आठवणी तर चमत्कारच वाटतात. तर काही आठवणी या सोडा बॉटलच्या सोडाप्रमाणे असतात. आठवताच मनात लालीचे बुडबुडे येतात. आठवण म्हणजे आयुष्याचा समुद्र, ज्या नदीच्या स्वच्छ पाण्यासारखे चांगले क्षण आणि नात्यातल्या खराब पाण्यासारखे वाईट क्षण सगळं सामावलेलं असतं. कोणी फोटोमध्ये साठवतं तर कोणासाठी ती जागेत असते. आठवणी कोणी फोटोमध्ये साठवतं तर ती कोणासाठी ती जागेत असते. कधी किस्स्यांमधून गाण्यांमधून आठवतात तर काहींसाठी ते फक्त किस्सेच असतात. ती बर्थडे, रियुनियन, फॅमिली फंक्शन, पार्टी, नाईट आऊट, ट्रिप सगळ्यात असते. त्यात हसणं, रडणं, व्यक्त होणं, रागवणं, खुश होणं, आठवणं, विसरणं आणि बरंच काही. म्हणूनच तर आठवणी या जमापुंजीसारख्या असतात उतारवयातल्या सुखासाठी. थँक्यू सो मच मला एवढं तुम्ही ऐकल्याबद्दल. आणि माझं असं काय हे नव्हतं की खूप छान लिहिणं किंवा हे नाही. मला एक नेहमी वाटतं की माझा एक मित्र आहे, खूप छान, माझा लहानपणीचा मित्र आहे, म्हणजे शाळेपासूनचा निनाद कदम म्हणून, की त्याने मला नेहमी एकच सांगितलं की जे वाटतं ना ते खूप प्युअरली बोल, काही कर, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो असं असेल की बऱ्याच लोकांना एक असतं की अरे मी कसं बोलू किंवा कसं हे करू, काही नाही फरक पडत. की तुम्हाला जे वाटतं दॅट इज मोर इम्पॉर्टंट, की तुम्हाला वाटतं आहे. बऱ्याचशा लोकांना काही वाटतच नाही. सो ज्यांना वाटतं आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि जसं मी म्हटलं की ओंकारचा स्टुडिओचा प्रोडक्शन हाऊस त्याने व्यवस्थित चालू केलं. सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन त्या गोष्टीसाठी. आणि मला सांगायला खूप बरं वाटतं आहे की जसं सॉरी मी काय म्हणतात भारतीय बैठकच्या याच्यामध्ये माझं थोडं प्रमोशन करतो आहे, सो सॉरी फॉर दॅट. पण आता एक ही पण माझी कोणाला माहीत नसेल, मलिका माझी चाइल्डहूड फ्रेंड आहे. म्हणजे आम्ही जन्माला एका ठिकाणी आलो, तिथून आम्ही आता एकमेकांना ओळखतो. सो तिने जिथे परफॉर्म केलं गंधर्व कलामंच आमच्या संस्थेला, त्या गंधर्व कलामंचचा मी अध्यक्ष आहे. त्या संस्थेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. 7वा वर्धापन दिन आहे आपला. 12 जानेवारी 2025 रोजी शिवाजी मंदिर येथे गंधर्व कलामंचचा तुम्ही पेजवरती जाऊन तिकीट बुकिंग वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर मला फक्त हे सांगायचं आहे की ज्यावेळेस मला एक बोलबिंदा जसा हे काय म्हणतात, एक माझं सेगमेंट होतं. सो मला असं होतं की छोटी जागा हवी आहे, छान कोझी प्लेस हवी आहे किंवा त्याच्यामध्ये मला छान सगळं मिळेल किंवा आउटपुट पण तेवढाच मिळेल. सो लकीली माझी फ्रेंड साक्षी, तिच्या ओळखीमधून मला ओंकारशी कोऑर्डिनेट करता आलं. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की त्यांचं एखाद्या संस्थेसोबत मे बी पहिलं असेल, सेकंड असेल, आय डोंट नो, पण आम्ही कोणासोबत ॲज अ संस्था म्हणून कोणासोबत जरी टायअप करतो हे आमचं फर्स्ट टाईम आहे. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी काय म्हणतात की आम्हाला प्रोव्हाइड करून दिल्यात. सो आमचा जो बोलबिंदासचा कार्यक्रम आहे, जो एक ॲक्टिव्हिटी आहे आमच्या 7व्या वर्धापन दिनाची, ती आम्ही इथेच या ठिकाणी करणार आहोत. त्याचा मला आता खूप आनंद होतो आहे की बाबा खूप छान जागा आहे, खूप छान माणसं आहेत आणि खूप काय म्हणतात ना की गिव्ह अँड टेक आहे त्या गोष्टीचा. सो मी तेच की मी तुझ्या न कळत ही गोष्ट सांगतोय, पण असे जर छोटे कार्यक्रम जर करत असाल तर त्याला नक्की सांगा. तो तुम्हाला नाही म्हणणार नाही, फक्त त्याला प्रायर सांगा, कारण त्याचं शेड्यूल थोडं टाईट असतं. सो थँक्यू सो मच मला एवढं ऐकल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा भारतीय बैठक सीझन 2चं मी अभिनंदन करतो. आणि असे सीझन 10, सीझन 15, सीझन 100 करत राहा, हीच काय म्हणतात की अपेक्षा ठेवतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.